नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सिपोरिक्स विटामध्ये म्हणजे AC ब्रेकमध्ये बांधकाम करण्यासाठी आपण जे बांधकामासाठी हलक्या विटा म्हणतो किंवा पांढऱ्या विटा म्हणतो, त्या विटामध्ये बांधकाम करण्यासाठी खर्च किती येऊ शकतो या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे. जर तुम्हाला सिपोरिक्स विटामध्ये बांधकाम करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होणार आहे. कारण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला घराचं कन्स्ट्रक्शन करताना, घर बांधताना एक तुम्ही अंदाज घेऊ शकता की खर्च किती येऊ शकतो. चला तर मग वेळ न घालवता माहिती जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका भिंतीचा हिशोब सांगितलेला आहे. एक भिंतीचं माप किती, लांबीला 10 फूट आणि उंचीला 10 फूट, म्हणजे एक भिंत म्हणजे 100 स्क्वेअर फूटची एक भिंत म्हणजे एक ब्राची भिंत. तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका भिंतीचा टोटल हिशोब सांगितलेला आहे. मग तुम्हाला 4 भिंती बांधायची असेल, 5 भिंती, 6 भिंती, किती जरी भिंती बांधायची असेल त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. एका भिंतीचा तुम्हाला अंदाज आला तर तुम्ही किती जरी भिंती असेल बांधकाम तर त्याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एक ब्राच्या भिंतीचं माहिती सांगितलेलं आहे. सिपोरिक्स विटांची साईज, सुरुवातीला साईज महत्वाची असते. लांबी जर 2 फूट असेल आणि उंची जर 8 इंच असेल, सरासरी साईज बऱ्याच ठिकाणी सिपोरिक्स विटांची या साईज प्रमाणे विटा अवेलेबल असते. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला 8 इंची जर विटा असेल सिपोरिक्समध्ये, 6 इंची विटा असेल, 4 इंची असेल तर प्रत्येक मित्रांनो 8 इंचीसाठी किती खर्च येऊ शकतो, 6 इंचीसाठी किती खर्च येऊ शकतो, 4 इंचीसाठी किती खर्च येऊ शकतो, वेगवेगळे टप्पे आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे तुम्हाला 6 इंचीमध्ये जरी बांधकाम करायचं असेल तर खर्च किती येऊ शकतो, 4 इंचीमध्ये समजा तुम्हाला बांधकाम करायचं असेल, आतमध्ये वगैरे तुम्हाला पार्टिशन बांधायचे असेल, मध्ये वगैरे भिंत बांधायची असेल, खर्च किती येऊ शकतो एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा. मित्रांनो, 8 इंची जर बांधकाम असेल तर सुरुवातीला एक ब्रासला वीट किती लागतात हे जाणून घेऊया. विटांची साईज लांबीला 2 फूट असेल आणि उंचीला जर 8 इंच असेल तर सिपोरिक्स विटा म्हणजे ज्या हलक्या विटा असतात, पांढऱ्या विटा असतात, त्या 75 नग लागतात. हे तुम्हाला फिक्स लक्षात ठेवायचे आहे. आता 75 विटा लागणार आहेत. एका विटाची खरेदीची किंमत किती असते, साधारणतः 75 रुपये ते 80 रुपये या रेंजमध्ये एका विटाची किंमत असते. आपण 75 रुपये धरूया. 75 विटांचे झाले 5,625 रुपये वीट खरेदी करण्यासाठी. त्यानंतर केमिकलसाठी किती खर्च येऊ शकतो. केमिकल टोटली आपल्याला इथे सँड लागणार नाही किंवा सिमेंट वगैरे लागणार नाही. ते केमिकल मिळतं मार्केटमध्ये, तुम्ही केमिकल घेऊ शकता. केमिकल 70 किलोच्या आसपास लागू शकतं. आपण एका भिंतीचा हिशोब धरलेला आहे, जास्तीत जास्त केमिकल धरलेला आहे. म्हणजे तुम्हाला वेस्टेज वगैरे गेलं तरी तुम्हाला एक अंदाज लागू शकतो. केमिकल 70 किलोच्या आसपास लागू शकतं. आता केमिकलचा जो रेट आहे आपण तो, आता तुम्ही केमिकल कोणत्या क्वालिटीचं किंवा कोणत्या कंपनीचं खरेदी करणार आहे त्यावरती सुद्धा रेट अवलंबून असतो. पण आपण 13 रुपये पर किलो धरूया केमिकल खरेदीचा रेट. 70 किलोचे झाले 910 रुपये केमिकलसाठी. त्यानंतर आता हा झाला खर्च आपला विटांचा झाला, केमिकलचा झाला. आता भिंत बांधण्यासाठी जो लेबर खर्च आहे तो किती येऊ शकतो याचा अंदाज काढूया. टोटल आपलं एका भिंतीचं जे काम होतं म्हणजे एक बराचं जे काम होतं, 100 स्क्वेअर फूटच्या एका भिंतीचं जे काम होतं, ती भिंत बांधण्याचा जो लेबर रेट आहे पर स्क्वेअर फूटचा तो आपण 25 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे. 100 स्क्वेअर फूट आपल्या एका भिंतीचं ब्रास होणार आहे, एक भिंतीचं स्क्वेअर फूट होणार आहे. 100 स्क्वेअर फूटच्या भिंतीचं 25 रुपये जरी रेट धरला आपण 8 इंची बांधकामाचा तर त्याचे झाले 2,500 रुपये एक भिंत बांधण्यासाठी. आता मित्रांनो, हा रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो. आता तुमचं काम किती अवेलेबल आहे, समजा तुम्ही एखाद्या ठेकेदाराला काम देताय, काम भरपूर आहे तर थोडाफार रेट कमी जास्त होऊ शकतो. तुमचं एक भिंतीचं काम आहे, जास्त अवघड ठिकाणी असेल किंवा थोडंफार काम असेल तर हा रेट मित्रांनो वाढू सुद्धा शकतो. तुमच्या लोकेशन प्रमाणे रेट ठरला जातो. किती झाले त्याचे भिंत बांधण्याचे 2,500 रुपये. आपले वीट खरेदीचे झाले होते 5,625 रुपये, केमिकलचे 910 रुपये आणि भिंत बांधण्याचे 2,500 रुपये. या सर्वांची बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे की 8 इंचीमध्ये जर तुम्हाला सिपोरिक्स विटामध्ये बांधकाम करायचं असेल तर एका भिंतीचा किती खर्च येऊ शकतो यांची बेरीज केली तर 9,035 रुपये. समजलं मित्रांनो, साधारणतः एक 9,000 रुपये, 9 ते 10,000 रुपये तुम्ही अंदाज घेऊ शकता एक भिंत बांधायची असेल तुम्हाला 8 इंची बांधकाम मध्ये. तर समजलं तुम्हाला 8 इंची बद्दल सांगितलं. आता जर 6 इंची असेल, 6 इंची मध्ये जर तुम्हाला सिपोरिक्स विटामध्ये जर बांधकाम करायचं असेल तर किती खर्च येऊ शकतो हे जाणून घेऊया. आता विटा किती लागणार आहे, सेम साईज आपण विटांची साईज लांबीला 2 फूट आणि उंचीला 8 इंच. तर विटा किती लागणार आहेत एका भिंतीसाठी,
एका ब्राससाठी 100 स्क्वेअर फूटसाठी 75 नग विटा लागणार आहेत. एका विटाची जी खरेदीची किंमत आहे आपण ते 55 रुपयाच्या आसपास धरलेली आहे. आता हा रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो, पण आपण एक अंदाज येण्यासाठी 55 रुपये रेट धरलेला आहे. 75 विटांचे झाले 4125 रुपये सिपोरक्स वीट खरेदी करण्यासाठी. त्यानंतर केमिकल किती लागणार आहे? केमिकल सुद्धा एक 60 किलोच्या आसपास लागणार आहे. केमिकलचा खरेदीचा रेट आपण 13 रुपये धरलेला आहे. 60 किलोचे झाले 780 रुपये केमिकलसाठी. आता लेबर खर्च किती येऊ शकतो? 100 स्क्वेअर फूटची आपली भिंत आहे, तर हा रेट सुद्धा आपण एक 25 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे. 100 स्क्वेअर फूटचं झालं 2500 रुपये. 6 इंचीमध्ये जर बांधकाम असेल तर लेबर खर्च विटांचे झाले होते 4125 रुपये, केमिकलचे 780 रुपये, लेबर खर्चाचे 2500 रुपये. आता या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे की 6 इंचीमध्ये जर तुम्ही सिपोरक्स विटामध्ये जर बांधकाम करताय तर एका भिंतीचा खर्च किती येऊ शकतो? 7400 रुपयाच्या आसपास. म्हणजे एक साधारणतः तुम्ही 7 ते 8,000 रुपयाचा तुम्ही अंदाज घेऊ शकता सिपोरक्स विटामध्ये बांधकाम करायचं असेल 6 इंची बांधकाम मध्ये. समजलं मित्रांनो? 4 इंचीमध्ये जर तुम्ही सिपोरक्स विटामध्ये बांधकाम करताय तर खर्च किती येऊ शकतो? 4 इंची बांधकाम आउटरला म्हणजे बाहेर बाजूला केलं जात नाही. आतील बाजूस जर तुम्हाला पार्टिशन वगैरे टाकायचं असेल तर 4 इंचीमध्ये बांधकाम केलं जातं. आतील बाजूचं जर असेल तर बाहेरील बाजूला 6 इंची किंवा 9 इंचीचा वापर केला जातो. पण 4 इंची जी बांधकामची विट असते सिपोरक्स मध्ये ते आतील बाजूचं पार्टिशन वगैरे टाकायसाठी त्याचा वापर केला जातो. विटा किती लागणार आहेत? सेम 75च नग विटा लागणार आहेत, कारण आपण साईज सेम धरलेली आहे. लांबीला 2 फूट आणि उंचीला 8 इंच धरलेला आहे, त्यामुळे 75 नगच आपल्याला विटा लागणार आहेत. एका विटाची जी खरेदी किंमत आहे 4 इंचीची विटा आहे त्याची आपण 40 रुपये खरेदीची किंमत धरलेली आहे. 75 विटांचे झाले 3000 रुपये. केमिकल साधारणतः 40 किलोच्या आसपास लागणार आहे. केमिकलचा जो खरेदीचा रेट आहे आपण तो 13 रुपये धरलेला आहे. 40 किलोचे झाले 520 रुपये केमिकलसाठी. लेबर खर्च किती येणार आहे मित्रांनो? लेबर खर्च आपला एका भिंतीचा जो आहे तो 25 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे. 100 स्क्वेअर फूटचे झाले 2500 रुपये. आता तुम्हाला असे वाटेल की सेम टू सेम रेट कसा धरलेला आहे. एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी 4 इंची जरी बांधकाम असेल तर 4 इंची बांधकामाला सुद्धा सिपोरक्स विटामध्ये भरपूर वेळ जातो, त्यामुळे सुद्धा हा रेट आपण 2500 रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे. म्हणजे स्क्वेअर फूटचा 25 रुपये स्क्वेअर फूट धरलेला आहे. ब्रासनुसार जर तुम्ही धरलं तर 25 रुपये रेट होणार आहे. त्याचे झाले 2500 रुपये. विटांचे झाले 3000 रुपये. केमिकलचे 520 रुपये. बांधकाम करण्यासाठी जे लेबर आहेत त्यांचे झाले 2500 रुपये. या सर्वांची बेरीज केली तर 4 इंचीसाठी किती खर्च येऊ शकतो आपल्याला अंदाज लागणार आहे? 6000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मित्रांनो 4 इंचीमध्ये जर तुम्ही बांधकाम करताय तर. समजलं मित्रांनो? सर्व माहिती तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी सांगितलेली आहे. तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे विटांचा असेल किंवा तुमच्या गावामध्ये जे मिस्त्री आहेत त्यांचं रेट काय चालू आहे त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा. पण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक अंदाज नक्कीच मिळाला असेल की सिपोरक्स विटामध्ये बांधकाम करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.